करा, पण भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह या घोषणा सभागृहामध्ये कशा देता? तुम्हाला नीटशी काही घेणे देणं नाहीये. तुम्हाला आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करायचंय, तुम्हाला अमित ठाकरेंचं करिअर सेट करायचंय. या देशातल्या विद्यार्थ्यांशी तुमचं काहीही देणं घेणं नाहीये. तुम्हाला तुमच्या मुलांचं करिअर सेट करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदिका ठेवून तुम्ही आंदोलन करता. परंतु एक लक्षात ठेवावं, आज मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा घोषणा दिल्या आणि दुर्दैवानं उबाटाच्या नगरसेवकांनी त्याला साथ दिली. म्हणून आम्ही हे आंदोलन करतोय. तुम्हाला नीटचा विरोध करायचा असेल करा, तुम्हाला सरकारचा विरोध असेल तर करा, परंतु देशाचा विरोध करू नका, भारताचा विरोध करू नका. ज्यांनी ज्यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं बघितलंय त्यांचा खात्मा झालेला आहे. हा 140 कोटीचे देशवासीय भारताचा अपमान कधी सहन करणार नाही. काँग्रेसनी सभागृहामध्ये भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा दिल्यानंतर यांना लाज वाटायला पाहिजे. काँग्रेसच्या नगरसेवकाने माफी मागितली पाहिजे, उबाटाच्या नगरसेवकाने माफी मागितली पाहिजे. दुर्दैवानं उबाटाचे नगरसेवक देखील त्या घोषणांमध्ये सहभागी होते काय हे बघितलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ठाकरे बंधूंकडून आज सकाळी जी घोषणा करण्यात आलेली आहे, रविवारी भव्य असा मोर्चा निघणार असं देखील यांच्याकडून सांगण्यात आलंय. हा मोर्चा विद्यार्थ्यांसाठी नाहीये, हा मोर्चा आदित्य ठाकरेंचं करिअर घडवण्यासाठी आहे, हा मोर्चा अमित ठाकरेंचं करिअर घडवण्यासाठी आहे. मुळामध्ये यांना लोकांनी घरी बसवलंय आणि त्यामुळं यांना निवडून येता येत नाही म्हणून अशा पद्धतीचं हे आंदोलन करतायत. पण लक्षात घ्या, देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना मुंबईकर माफ करणार नाही. या मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये आजपर्यंत कधीही देशविरोधी घोषणा झाल्या नव्हत्या. आज पहिल्यांदा देशविरोधी घोषणा आज मुंबई महापालिकेचे गणेश खणकर आमचे आहेत, त्यांनी बघा की देशविरोधी घोषणा भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा सभागृहामध्ये केल्या. गणेशजी तिथे होते, त्यांना विचारा की अशा पद्धतीच्या देशविरोधी घोषणा का दिल्या गेल्या आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देशविरोधीच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत. अजूनही समोर देखील आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे नगरसेवक आहेत अजून देखील आहेत आणि अजून देखील सुरू आहे. बघा, वाईट या गोष्टीचं आहे. तुम्हाला जो राजकीय मुद्दा करायचा आहे तुम्ही करा, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण ज्या नीटवरती तुम्ही आंदोलन करताय त्या नीटची फेरपरीक्षा झाली, ज्यांनी पेपर फोडला त्यांना अटक झाली, त्यांच्यावर कारवाई झाली, मुलं पास झाली, त्यांनी पुढची तयारी सुरू केली. ज्या विषयासाठी तुम्ही आंदोलन करताय त्या विषयामध्ये कोण आहे आता? तिकडे शर्जील आणि इंशाअल्लाह देश के तुकडे होंगे हजारे बोलणारी मंडळी स्टेजवर आहेत. हे कुठलं आंदोलन आहे? हे कुठलं आंदोलन आहे? 370 कलम याच्याविषयी गोष्टी दिल्या जातात. हा कुठला प्रकार आहे? पंतप्रधानांच्या विषयी अपशब्द वापरले जातात. हे कुठलं आंदोलन आहे? आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे. एवढी वाईट वेळ आली तुमच्यावर. अहो, मातोश्रीवर आले नाही तर बोलणार नाही म्हणणारे उद्धव ठाकरे दिल्लीला गेले लोटांगण घालायला. अहो, तुमची किती खालची पातळी आली. लढाई करा राजनीतिक, आम्ही तयार आहोत. आपण देशाच्या विरुद्ध बोलणाऱ्यांच्या स्टेजवर तुम्ही जाऊन उभे राहता, यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. आणि आज सभागृहात इंशाअल्लाह आणि त्याला उबाटाचे लोक समर्थन देतात. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. आपण जर पाहिलं तर गोंधळ जो आहे सुरूच आहे. नगरसेवकांकडून सर्वप्रथम घोषणा देण्यात आलेल्या होत्या. महाविकास आघाडीचे नगरसेवक हे जे नगरसेवक आहे ते वेडे झाले आहे. राहुल गांधी स्वतःच्या राजनीतिक रोटी सेकण्यासाठी तो संपूर्ण देशात अराजकता पसरतो आहे. आणि जर त्याला हे युवकांची चिंता होती तर तो एलओपी आहे, त्यांनी काय हे हाऊसमध्ये नाही घेतला. त्याने नॅशनल सिक्युरिटीचा विषय करून कशाला तो प्रधानमंत्रीजींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तर हे त्याची नौटंकी आहे. त्याचे जे लोक आहे ना ते फक्त हे साठी इकडे आले आहे आणि फक्त त्याचा ड्रामा आहे. जातो महापौर मॅडम अर्वाच्य भाषेमध्ये घोषणाबाजी करणं
हे या प्रत्येक भारतीयांना पण अभिप्रेत नाहीये. अशा अगदी बोलतात ना खालच्या स्तराला हे विरोधी पक्षनेता पद असलेली सगळी लोक अशा पद्धतीच्या वागणूक ह्या सगळ्या सभागृहात करतात आहे. सभागृहाचं कामकाज चालू असताना अशा पद्धतीने नारे देणं. आज केंद्रामध्ये आंदोलन चालू आहे. आमचं मोदी सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि त्याच्यावरती लक्ष देतोय. पण त्याच्यावरती नक्कीच त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार. पण तुम्ही हे सभागृह चालू असताना आज मुंबईकरांचं कामकाज इथे चालू आहे आणि त्यावेळी तुम्ही संपूर्ण कामकाज सोडून या ठिकाणी नारे देताय. हे या मुंबईकरांना तरी अभिप्रेत आहे का? सभागृह चालवून दिलं नाही. तुम्ही ज्यावेळेस बिझनेस करत होता त्यावेळेस देखील जोरदार गदारोळ आपल्याला पाहायला मिळाला. निवेदनापासून सुरुवात होणार होती. विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर यांच्या निवेदनापासून सुरुवात होणार होती. मी त्यांना वारंवार सांगितलं, किशोरीताई पेडणेकर तुमचं निवेदन आहे, तुम्ही निवेदनाला सुरुवात करा. पण त्यांना आरोग्याच्या बाबतीत ते निवेदन करणार होते. पण मुंबईकरांच्या आरोग्याच्या पेक्षा जास्त त्यांना ती घोषणाबाजी मुलांसाठी आम्ही तेही आम्ही सुद्धा संवेदनशील आहेत. पण हे ते स्थान नाहीये ना. सभागृह हे स्थान नाहीये. सभागृहामध्ये इथे मुंबईकरांचं काम झालं पाहिजे. आंदोलन करा, मोर्चा करा, ते बाहेर रस्त्यावरती मैदानात. पण या सभागृहामध्ये अशा पद्धतीने गोंधळ घालून कामकाजाला थांबवणं, मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न असतील, सर्व नगरसेवकांचे काही तळमळीचे कळकळीचे प्रश्न असतील, ते न घेता अशा पद्धतीने घोषणाबाजी करून सभागृहाची शिस्त बिघडवणं हे कितपत योग्य आहे? सभागृहाचे काही नियम असतात. सभागृहामध्ये काही आणता येत नाही. पण विरोधकांनी बॅनर आणले तर त्यांच्या विरोधक आता अतिशय पॅनिक सिच्युएशनमध्ये गेलेले आहे. एकतर ते ह्या विरोधी बाकावरती बसलेत. ह्या मानसिकतेतूनच ते अजूनपर्यंत बाहेर आलेले दिसत नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी घोषणाबाजी करणं, अशा पद्धतीने सभाशिस्त, सभाशास्त्र संपूर्ण खराब करणं, अशा पद्धतीचं त्यांनी कामकाज करायला सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे आता त्यांच्या अशा वागणुकीला आता मी काय बोलणार. म्हणून मला असं वाटतं या पद्धतीने ते सभागृहामध्ये बेशिस्तपणा करतात आहे, त्याचा मी विरोध करतो. सभागृह तुम्ही तहकूब करू शकला असता किंवा एखाद्यावरती नेम नाही, असं तहकूब प्रत्येक वेळा करू शकत नाही ना. महिन्यातून एक तर 4 किंवा 5 सभागृह असतात. प्रत्येक नगरसेवक मला भेटायला येतात. त्यांचे 66 ब विषय असतात, 66 क असतात, हरकतीचे मुद्दे असतात. हे सगळे विषय बाजूला प्रत्येक वेळा ठेवून जर तहकूब करत राहिले तर सभागृह चालणार कसं? आता आपण पावसाळ्याच्या दिवसात आहोत. बरेच विषय पटलावरती आलेले आहेत. प्रत्येक विषय आपल्याला घ्यावे लागतात. त्यामुळे संपूर्ण मुंबईचं कामकाज, प्रशासनाचं कामकाज त्यामुळे थांबतं. ते मंजूर करावे लागतात आणि प्रत्येक वेळा तहकूब करून मग मी मुंबईचं कामकाज कसं चालवू? तर त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट ह्या सभेमध्ये सभा हे ठिकाणच नाहीये नारेबाजीचं. तुम्हाला नारेबाजी करायची, तुम्ही सभागृहाच्या बाहेर पॅसेजमध्ये करा. सभेमध्ये अशा पद्धतीने फ्लॅग्स दाखवणे, नारेबाजी करणे, देशाच्या पंतप्रधानाला अर्वाच्य भाषेत बोलणं हे अजिबात सभाशास्त्रात नाहीये आणि हे सभा शिस्त मोडण्याचं काम आहे. त्यामुळे ते अतिशय चुकीचं वागतात या ठिकाणी मी सांगते. अजूनही घोषणा देण्याचे वाईट वाटतं मला या गोष्टीचं. आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, ते आपला अभिमान आहे, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. आपल्या देशाच्या सर्वोच्च पदाला पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने हायचे नारे देणे हे शोकांतिक आहे. त्यामुळे मी त्यांचा निषेधच करतो. मॅडम, राज्यभरामध्ये युवकांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. खरं तर मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दररोज आहे आंदोलन करताना दुसऱ्या अनेक तरुणांना जो आहे तो ताब्यामध्ये घेतला जातो. त्यांच्यावरती हे बघा, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्याला जे वाटतं तो त्या रस्त्यावर मैदानात उतरून बोलू शकतो, करू शकतो. तर त्यामुळे तो अधिकार संविधानाने दिलाय. पण तो कसा नियमात बसून शिस्तीने कायदा आणि सुव्यवस्थेचं सगळं पालन करून त्यांनी केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने त्यांना करण्याचा अधिकार आहे. ते बोलू दे. आमचं जे सरकार आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि त्यावर नक्कीच चांगला विचार करू. समुद्रकिनारी अजून देखील कचरा पाहायला मिळत आहे. नाही, त्याच्यावरही प्रशासन काम करतं. तर महापालिकेतल्या गोंधळानंतर आता सभा तहकूब करण्यात आलेली आहे आणि आत्ताच महापौरांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. विरोधकांकडनं पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. या संदर्भात चर्चा होऊ शकते असंही सांगितलं गेलं. मात्र मुंबईकरांच्या मुद्द्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. हे विषय इतर वेळेलाही चर्चिले जाऊ शकतात. पण विरोधक सातत्यानं घोषणाबाजी करत होते असा आरोप सत्ताधारी करतायत. फलक झळकावले जात होते, घोषणाबाजी सातत्यानं केली जात होती. हे योग्य आहे का असा सवाल सुद्धा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय. या सगळ्या राड्यानंतर, या सगळ्या गोंधळानंतर पालिका सभा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.